स्ट्रेस टेस्ट म्हणजे काय किंवा ट्रेडमिल टेस्ट म्हणजे काय? आज मी डॉक्टर मतीन तुम्हाला माहिती देणार आहे स्ट्रेस टेस्ट बद्दल। तर स्ट्रेस टेस्ट नक्की कोणी कोणी करावी, किती वेळ लागतो, किती खर्च येतो ह्याच्याबद्दल पूर्ण माहिती मी आज तुम्हाला देणार आहे। पहिल्यांदा असतो ईसीजी। ईसीजी पेशंट हा रेस्टिंग स्टेजमध्ये झोपून काढतो। स्ट्रेस टेस्ट म्हणजे आपण त्या पेशंटला स्ट्रेसमध्ये टाकून किंवा त्याच्याकडनं श्रम करून मग ईसीजी काढणं, म्हणजे त्याच्या हार्टची, हृदयाची आपल्याला नक्की कुवत किती आहे, त्याच्यात काही कमी आहे का हे कळतं। तर ही स्ट्रेसमध्ये टाकण्यासाठी आपण बेस्ट वे ह्या पेशंटला ट्रेडमिल म्हणजे जिममध्ये तुम्ही बघितलं असेल मुलं त्याच्यावर व्यायाम करतात, तर त्या मशीनवरती पळवतो किंवा चालवतो आणि त्यावेळी आपण ईसीजी अटॅच करून ईसीजी मध्ये होणारे चेंजेस आपण ऑब्झर्व करतो किंवा बघतो। ह्याला म्हणतात स्ट्रेस टेस्ट। तर स्ट्रेस टेस्टसाठी प्रत्येक पेशंटने खाऊन यावं किंवा नाश्ता करून यावं। केल्यानंतर त्याला पहिल्यांदा बीपी तपासलं जातं, त्याच्यानंतर त्याला ईसीजीच्या लीड्स छातीवर लावल्या जातात आणि त्या लीड्स मॉनिटर होताना आपण ट्रेडमिलवर उभा करतो। उभा केल्यानंतर आपण त्याला पहिल्यांदा चालायला म्हणजे 3 किलोमीटर पर आवरच्या स्पीडने ट्रेडमिल चालू होतं आणि तो पेशंट चालायला लागतो। हे 3 ते 4 टप्प्यांमध्ये स्ट्रेस टेस्ट चालते। पहिल्या टप्प्यामध्ये 3 किलोमीटर पर आवर, मग तो 4.5 किलोमीटर, मग 5.5 किलोमीटर पर आवर, अशा टप्प्याटप्प्याने स्पीड वाढवला जातो। अशा स्पीड वाढवल्यानंतर आपण तो पेशंट त्याच्या छातीत दुखतोय का, त्याला दम लागलाय का हे क्लिनिकली ऑब्झर्व करतो। त्याचबरोबर आपण ईसीजी मध्ये काही चेंजेस होत आहेत का हेही ऑब्झर्व करतो। आणि ही टेस्ट कंप्लीट केल्यानंतर आपण एक रिकव्हरी फेजमध्ये त्या पेशंटला ऑब्झर्व करतो, जिकडे पेशंट ट्रेडमिलवरनं उतरून खुर्चीवर बसून रेस्ट करतो आणि त्याचा पूर्ण हार्ट रेट जो वाढलेला असतो तो नॉर्मलाइज होईपर्यंत आपण ऑब्झर्वेशन करतो। तसंच ब्लड प्रेशरचं पण ऑब्झर्वेशन केलं जातं। टेस्टच्या पूर्वी बीपी किती होतं, टेस्टच्या ड्युरिंग बीपी किती होतं आणि टेस्ट नंतर रिकव्हरी फेजमध्ये बीपी किती होतं हेही आपण त्याच्यात ऑब्झर्व करतो। जर स्ट्रेस टेस्ट पॉझिटिव्ह असेल तर आपल्याला ईसीजी वरती एसटीटी चेंजेस दिसतात आणि आपण सांगू शकतो की ह्याला हृदयाचा प्रॉब्लेम असू शकतो आणि म्हणून ह्याला पुढे जाऊन एंजिओग्राफी करण्याची गरज आहे हे त्याच्यावर कळतं आपल्याला। पेशंटला काही लोकांना छातीत दुखू शकतो किंवा दमही लागू शकतो, त्यामुळे ते क्लिनिकली आपल्याला ऑब्झर्व करता येतं आणि सांगता येतं की ह्या स्ट्रेस टेस्टमध्ये फॉल्ट आहे किंवा प्रॉब्लेम आहे आणि त्यालाच स्ट्रेस टेस्ट पॉझिटिव्ह येणं असंही म्हणतात। परंतु ही जर स्ट्रेस टेस्ट निगेटिव्ह असेल तर काळजी करू नका, अजिबात घाबरून जाण्याची गरज नाही। स्ट्रेस टेस्टची सेन्सिटिव्हिटी जवळजवळ 97 ते 98% आहे। म्हणजे काय की स्ट्रेस टेस्ट जर निगेटिव्ह असेल तर तुम्हाला ब्लॉकेजेस असण्याची चान्सेस जवळजवळ नाहीतच आहे असं समजून जा। परंतु स्ट्रेस टेस्ट जर पॉझिटिव्ह असेल तर तुम्हाला एंजिओग्राफीची गरज नक्कीच आहे। तर स्ट्रेस टेस्ट ही एक नॉन इन्व्हेसिव्ह चाचणी आहे, ज्याच्यात कोणत्याही प्रकारची सुई लावली जात नाही किंवा कोणत्याही प्रकारचं इंजेक्शन दिलं जात नाही आणि त्याचप्रमाणे ही टेस्ट डे केअर बेसिसवर कंडक्ट केली जाते। साधारणतः याला 1800 ते 2500 रुपयापर्यंत खर्च येऊ शकतो। हॉस्पिटल टू हॉस्पिटल, सिटी टू सिटी हे व्हेरी होऊ शकतो, पण साधारणतः 2-2.5 हजार रुपयापर्यंत ह्या टेस्टला खर्च येऊ शकतो। ही होती माहिती पूर्ण स्ट्रेस टेस्ट बद्दल। तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट करून मला जरूर विचारा। मी आहे डॉक्टर मतीन आणि मी तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवत जाईन माझ्या चॅनलच्या थ्रू, ज्याचं नाव आहे पल्स चेक विथ डॉक्टर मतीन।